कर्मा तेलंग यांनी दिला दृष्टिहीनाला मायचा आधार। सक्षम ब्लाइंड सेंटरचे वडीत थाटामाटात उद्घाटन। आपल्या अंगी असणाऱ्या साऱ्या क्षमता कामी लावून दृष्टी नसतानाही जगाला दृष्टीपलीकडे जाऊन पाहण्याची क्षमता दृष्टिहीनांमध्ये असते। या सामर्थ्यावर ते आपले नवे जग निर्माण करण्यास डोळ्यांपेक्षा मोठे योगदान देऊ शकतात। त्यामुळे मी असे म्हणेल की दृष्टी असणाऱ्यांना जगण्याची नवी दृष्टी देण्याची क्षमता दृष्टिहीनांमध्ये असते, असे प्रतिपादन सक्षम बहुउद्देशीय संस्था आणि सक्षम इंग्लिश मीडियम स्कूल वडीच्या संस्थापिका कर्मा तेलंग यांनी सक्षम ब्लाइंड सेंटरचे उद्घाटन करीत असताना घडले। वडी येथील सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सक्षम इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात सक्षम ब्लाइंड सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक गीतघोष प्रगतिशील विचारवंत तथा साहित्यिक हे होते। अध्यक्ष उत्तमरावजी गेडाम, माजी शिक्षणाधिकारी व सामाजिक विचारवंत हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय खाडे, संचालक कापूस पणन महासंघ महाराष्ट्र, किरणताई देरकर, सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी, डॉक्टर शंकरराव बोराटे, मॅनेजिंग डायरेक्टर व संजीवनी पुरुषोत्तम मावारी, केशवानंद मेश्राम महाराज, अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती, प्रमोद वासेकर, तेजराज बोडे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका कर्मा तेलंग, सचिव वैशाली परेकर, संस्थेतील सहकारणी जया मेश्राम, प्राजक्ता बेलेकार, उषा राजूरकर, स्नेहल भगत, हर्षिता काटकर, आमरीन खान, नीता चलाक, स्नेहल चौधरी, खुशबू मुरचेलिया यांनी अथक परिश्रम घेतले। प्रास्ताविक कर्मा तेलंग यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली परेकर यांनी केले। आभार नीलम मेश्राम यांनी मानले। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। गव्हर्नमेंटच्या भरोशावर राहायचं नाही। माझी जी ताळमळ आहे ती ताळमळ आणि मला स्वतःवर गॅरंटी आहे की मी यांच्यासाठी काहीतरी करू शकते। तर अशा पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे। मी संस्थेपासून तर आता ह्या प्रोजेक्ट पर्यंत मला अजूनपर्यंत मला कुठला सपोर्ट मिळालेला नाही आणि मी कधी कोणाचा सपोर्ट घेतला सुद्धा नाही। मी जे काही केलेलं आहे ते स्वतःच्या बळावरती केलेलं आहे। पण आतापर्यंत जे झालं ते फायदा झाला, नुकसान झालं ते माझं होतं। पण आता मी ह्या लोकांना मी स्वतःच्या भरोशावर जेव्हा उदरनिर्वाहासाठी मी ठेवत आहे तर मला सगळ्यांची सपोर्ट लागणार आहे। तर मी सर्वांकडून मी ही अपेक्षा करते की आज माझ्यासाठी नाही पण ऍटलिस्ट या मुलांसाठी तरी सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे। मेंटली असो, फायनान्शियल असो, हे बोलणं कदाचित चुकीचं असेल पण आता बघा 2015-16 पासून जरी मी शाळा चालवत असेल, आज कॉन्व्हेंट जर बघितले तर 15-16 पासून या 10 वर्षामध्ये कॉन्व्हेंट सुद्धा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये मोठे झालेले दिसत आहे। पण मी अशा मुलांना शिकवत आहे की ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती खूप डामाडोल आहे, त्यांची परिस्थिती शिकवण्याची नाही, अशा मुलांना मी इंग्लिश मीडियम मध्ये त्यांना शिकवत आहे। कारण ते मुलं शिकले पाहिजे। श्रीमंताच्या मुलासाठी तर मोठ्या मोठ्या शाळा पडलेल्या आहे, पण या मुलांचा काय हा विचार करून मी शाळेची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे आज 10 वर्ष झाले तरी आज मी जिथल्या तिथेच आहे। मला त्याही मुलांसाठी मला बरंचसं करायचं आहे। फक्त गरीब व्यक्ती हा फक्त एज्युकेशनमुळे मागे राहिलेला आहे आणि मला त्या एज्युकेशनसाठी मला त्या पोरांना हातभार लावायचा आहे। कारण आपण त्याला बरोबर बोलले आहे की आमच्यासाठी संस्था भरपूर आहे जे शिक्षण क्षेत्रात कार्य करतात आणि परंतु असा कुठलाही प्रोजेक्ट नाही जो एज्युकेशन घेतल्यानंतर पुढे आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी काही असेल। तर हा खूप महत्त्वाचा आणि उत्तम प्रोजेक्ट हा कर्मा मॅडमने आपल्या हातात घेतला आहे। तो खूप मोलाचा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टद्वारे माझा विश्वास आहे की आमच्या अंध बंधूंना नक्कीच रोजगार मिळेल आणि समाजात जे आमच्याविषयी जे गैरसमज आहे की तुम्ही कसे काम करणार, तुम्ही कसे हे करणार, त्याविषयी ते जे आहे जे दूर हे आहे ते कमी होणार, म्हणजे खतम होणार असं मी म्हणतो। आणि हा प्रोजेक्टसाठी
माझी विनंती आहे की या प्रोजेक्टसाठी आपण सगळ्यांनी विनंती करतो मी की सगळ्यांनी याला हातभार करावा, सहकार्य करावा. आणि म्हणजे ही जी संस्था, ही जे प्रोजेक्ट आहे, ही प्रोजेक्ट आपलाच म्हणून आपण कार्य करावं अशी माझी विनंती आहे. आणि तुमच्यामधलाच मी, आमच्या अंधामधलाच मी एक व्यक्ती आहोत आणि आम्हाला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात, काय काय प्रॉब्लेम असतात. मी चांगल्या तऱ्हेने आम्ही फेस केलेले आहे. तर म्हणून हा प्रोजेक्ट खूप खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. आणि आम्ही नम्र विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना, मान्यवरांना आणि प्रमुख पाहुण्यांना की आपण सगळे या प्रोजेक्टला सहकार्य करा, आपलाच प्रोजेक्ट हा समजा आणि असं कार्य करा. धन्यवाद.